संभाजीनगरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसलाय। नारंगी सारंगी धरणातून पाण्याचा जोर वाढलाय। वैजापूर शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। ग्रामीण भागात अनेक गावांना पुराचा वेढा बसलाय, तर वीरगाव, बाबुळगाव, खुर्द, बाबुळगाव बुद्रुक इथं अजूनही काही लोक अडकल्याची माहिती आहे। नारायणगाव इथं अनेक कुटुंबांना पुराचा वेढा बसला असून सध्या बचाव कार्य करण्यात येते। प्रशासनाच्या नदीकाठच्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम आता वैजापूरला पोहोचलेली आहे। मुसळधार पावसामुळे शहराला देखील पुराचा विळखा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी सध्या नारंगी नदीजवळ उभा आहे आणि ही शहराजवळची नदी आहे। आपण बघू शकतो की पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सध्या नदीत आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक कुटुंब जे तिकडे अडकले होते त्यांना देखील आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र या नदीमध्ये काही म्हशी आणि गायी देखील वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। ज्यांच्या गायी आणि म्हशी वाहून गेले त्या ताई आपल्यासोबत। ताई, नेमकं किती म्हशी वाहून गेल्या? माझी एक म्हैस वाहून गेली आणि थोडेफार भांडे वाहून गेले। अच्छा, हा, बरं। काय किती वाजता घटना घडली? ही 1 वाजता, रात्रीच्या 1ला। माझी गाय वाहून गेली आणि घरामध्ये पाणी शिरलं, भांडे कोंडे वाहून गेले। अच्छा, काही मदत मिळाली आहे तुम्हाला? नाही, अजून काही नाही मिळालं। आपण बघितलं की अशा पद्धतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं प्रशासनाच्या वतीनं देखील त्यांना आता सुरक्षित ठिकाणी पोहोच केलं जात आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं आता पुन्हा एकदा नागरिक अडचणीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा पाऊस जर दिवसभर सुरूच राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यानं नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।